मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत येवल्यात काढलेल्या अमृत कलश यात्रेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी सहभाग घेतला। या कलश यात्रेत येवल्याची जगप्रसिद्ध असलेली पैठणीचा वस्त्र घातलेला कलश केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी हातात घेतला होता। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाद्वारे या कलश यात्रेचे स्वागत केले। नागरिकांनी माती तसेच धान्य टाकून या अभियानाला प्रतिसाद दिला। यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे, तहसीलदार आबा महाजन, पंचायत समितीचे शासकीय अधिकाऱ्यांसह भाजप पदाधिकारी व येवला शहरवासी उपस्थित होते। नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिल्लीमध्ये भव्य अशी अमृत वाटिका साकारणार आहे, जी की आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा वीरांना नमन करण्यासाठी ही वाटिका असेल। अमृत वाटिका तयार करत असताना देशातल्या प्रत्येक गावागावातून एक अमृत कलश हा दिल्लीमध्ये नेण्यात येतो। गावातल्या प्रत्येकाच्या अंगणातील माती त्या कलशात घेऊन ती माती तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यातून दिल्लीकडे नेणार, त्याचाच हा दुसरा टप्पा। आज येवला तालुक्यामध्ये आमची तालुक्यातील अमृत कलश यात्रा मेरी माटी मेरा देश या अभियानाच्या माध्यमातून आज साकारतो आहोत। येवलामध्ये आपण बघाल तर चांगली अशी यात्रा आणि तिचे स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे जमलो आहोत। राष्ट्रीय एकात्मतेचा प्रतीक आणि आमच्या राष्ट्रीय भावना जोडण्याचा हा मोठा विषय आणि प्रत्येकाला आपलेपण वाटणार आहे। जेव्हा अमृत वाटिकेत दिल्लीत कोणी जाईल तर त्यालाही वाटेल की माझ्याही गावातील माती या परिसरात कुठेतरी आहे। राष्ट्रभावनात मुळी खूप मोठी आहे आणि महत्त्वाचे आहे। हे राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी आणि एक भारत श्रेष्ठ भारत हे दर्शवण्यासाठी या यात्रेचा पूर्ण देशभरात विविध गावातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून खूप मोठा स्वागत मिळत आहे। महिला भगिनींचा आणि बांधवांचा मोठा उत्साह यात्रा प्रसंगी दिसत आहे। प्रत्येक जण की माती घेऊन त्या कलशात टाकण्यासाठी पुढे येते आणि ज्यांना माती शक्य नसेल त्यांनी चिमूटभर अक्षता किंवा तांदूळ देखील त्या कलशात टाकायचे असे आवाहन डॉक्टर पवार यांनी करून आपली प्राचीन संस्कृती, आपली परंपरा आपल्याला नेहमीच शिकवत आलेली आहे। या संस्कृतीला पुढे घेऊन जाण्याचा हा अमृत कलश, आमचा अमृतकाल आम्ही जो भारताच्या विकासासाठी आखला आहे, 2047ला जेव्हा 100री साजरी करू तेव्हा हा अमृत कलश या यात्रेचा महत्त्वाचा टप्पा असणार आहे आणि त्याच दृष्टीने आजची अमृत कलश यात्रा आयोजित केली असल्याचे नामदार भारती पवार यांनी सांगितले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून दिल्लीमध्ये भव्य अशी अमृत वाटिका साकारणार आहे, जी की आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा वीरांना नमन करण्यासाठी ही वाटिका असेल। ही वाटिका तयार करत असताना, अमृत वाटिका तयार करत असताना प्रत्येक देशातल्या प्रत्येक गावागावातून एक अमृत कलश हा दिल्लीमध्ये नेण्यात येतो। गावातल्या प्रत्येकाच्या अंगणातली माती त्या कलशात देऊन ती माती तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यातून दिल्लीकडे नेणार। त्याचाच हा दुसरा टप्पा आज येवला तालुक्यामध्ये आमची तालुक्यातली अमृत कलश यात्रा मेरी माटी मेरा देश या अभियानाच्या माध्यमातून आज साकारतो आहोत। येवलामध्ये आपण बघाल तर चांगली अशी यात्रा आणि तिचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे जमलोय। राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आणि आमच्या राष्ट्रीय भावना जोडण्याचा हा मोठा विषय आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला आपलेपण वाटणार आहे। जेव्हा अमृत वाटिकेत दिल्लीत कोणी जाईल तर त्यालाही वाटेल की माझ्याही अंगणातली माती ह्या परिसरात कुठेतरी आहे। ही राष्ट्रभावनाच मुळी खूप मोठी आणि महत्त्वाची आहे। राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी आणि एक भारत श्रेष्ठ भारत हे दर्शवण्यासाठी ह्या यात्रेचं पूर्ण देशभरात विविध गावातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून खूप मोठं स्वागत होत आहे। मी देखील आत्ताच निफाड आणि सुरगाणा या तालुक्यातली यात्रा केली। प्रचंड असा उत्साह आमच्या महिला भगिनींचा असेल, आमच्या बांधवांचा असेल। प्रत्येकजण ती माती घेऊन त्या कलशात टाकण्यासाठी पुढे येत आहे आणि ज्यांना माती शक्य नसेल त्यांनी चिमूटभर अक्षता किंवा तांदूळ देखील त्या कलशात टाकायचे। आपली प्राचीन संस्कृती, आपली परंपरा आपल्याला नेहमीच शिकवत आलेली आहे आणि ह्या संस्कृतीलाच पुढे घेऊन जाण्याचा हा अमृत कलश, आमचा अमृत काल आम्ही जो भारताच्या विकासासाठी आखलाय, 2047ला जेव्हा 100री साजरी करू तेव्हा हा अमृत कलश त्या यात्रेतला एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे आणि त्या दृष्टीने ही यात्रा आजची आयोजित केलेली आहे। प्रतिनिधी रवींद्र कर्मासे, येवला।